मागच्या लेसनमध्ये आपण पाहिलेलं होतं की इव्हन डिवायझर्स साठी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर्स हे कसे कॅल्क्युलेट करायचे. या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत की इव्हन डिवायझर्स साठी कॅल्क्युलेट केलेल्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ऑस्क्युलेटर्सला सोबत घेऊन ऑस्क्युलेशन प्रोसेस कशी करायची. ठीक आहे. ऑस्क्युलेशन प्रोसेस आपण का करतो. ऑस्क्युलेशन प्रोसेसला आपण संस्कृतमध्ये म्हणतो वेष्टन प्रक्रिया किंवा वेष्टन क्रिया. ही वेष्टन क्रिया आपण का करतो. ऑस्क्युलेशन प्रोसेस आपण का करतो. डिव्हिजिबिलिटी चेक करण्याकरता. डिव्हिजिबिलिटी चेक करण्याकरता. कशाची डिव्हिजिबिलिटी. दिलेला नंबर दिलेल्या डिवायझरने डिव्हिजिबल आहे की नाही हे ठरवण्याकरता. ऑस्क्युलेशन प्रोसेस फॉर ऑड डिवायझर्स आणि ऑस्क्युलेशन प्रोसेस फॉर इव्हन डिवायझर्स यामध्ये बराचसा फरक आहे. बेसिक प्रोसेसमध्येच फरक आहे. जे आपण सूत्र इथे वापरतो ते सूत्र सुद्धा वेगळं आहे. फरक असा आहे ऑड डिवायझर्सच्या ऑस्क्युलेशन प्रोसेसमध्ये आपण कॉशंट हा कॅल्क्युलेट करू शकतो. यामध्ये आपण कॉशंट कॅल्क्युलेट करू शकत नाही. त्यानंतर ही प्रोसेस कंपॅरेटिव्हली शॉर्ट आहे. मात्र यामध्ये कॅल्क्युलेशन्स थोडे जास्ती आहेत. बरोबर. तर या ऑस्क्युलेशन प्रोसेसमध्ये आपण एक सूत्र वापरतो. ते सूत्र आहे सोपान्त्यद्वयमन्त्यम. कुठलं सूत्र आहे. सोपान्त्यद्वयमन्त्यम. लक्षात घ्या. कुठलं सूत्र आहे. सोपान्त्यद्वयमन्त्यम. याचा अर्थ असा होतो अल्टिमेट अँड ट्वाइस द पेनल्टिमेट. अल्टिमेट अँड ट्वाइस द पेनल्टिमेट. आता लक्षात घ्या याचा अर्थ आपण समजावून कसा घ्यायचा. फॉर एक्झाम्पल एक नंबर आहे 2374. 2374. तर यातला अल्टिमेट कुठला नंबर आहे म्हणजे शेवटचा नंबर कुठला आहे. लक्षात घ्या. अल्टिमेट याचा अर्थ होतो अंत्य म्हणजे शेवटचा. अल्टिमेट याचा अर्थ होतो अंत्य. अल्टिमेट याचा अर्थ होतो अंत्य म्हणजे शेवटचा. तर आता 2374 या नंबर मधला शेवटचा डिजिट कुठला आहे म्हणजे अल्टिमेट डिजिट कुठला आहे. हा 4 आहे. 4 जो आहे हा अल्टिमेट आहे. अल्टिमेट. हा जो शेवटचा जो डिजिट आहे 4 त्याला आपण अल्टिमेट असं म्हणतो. आणि मग पेनल्टिमेट कुठला आहे. पेनल्टिमेट याचा अर्थ हा जो शेवटचा डिजिट आहे तो सोडून बाकीचे जे लेफ्ट साइडेड डिजिट्स आहेत ते आहेत पेनल्टिमेट. त्याला म्हणतात पेनल्टिमेट. पेनल्टिमेट. तर आपल्याला काय करायचं आहे ऑस्क्युलेशन प्रोसेस करत असताना अल्टिमेट अँड ट्वाइस द पेनल्टिमेट म्हणजे 237 याला 2 ने गुणायचं. याची दुप्पट करायची. दुप्पट म्हणजे ट्वाइस. 237 याची दुप्पट करायची आणि हा जो अल्टिमेट आहे त्याचा आणि आपण जो ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करू त्याचा गुणाकार करायचा म्हणजे प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करायचा. कशाचा प्रॉडक्ट. प्रॉडक्ट ऑफ अल्टिमेट अँड ऑस्क्युलेटर याचा प्रॉडक्ट आणि याचा 237 म्हणजे पेनल्टिमेटचा ट्वाइस करायचा. 2 टाइम्स करायचा आणि या दोघांची ऍडिशन करायची. आणि मग ऍडिशन करून जो नंबर येतो त्यावरती सुद्धा हेच सूत्र अप्लाय करायचं. अशी प्रोसेस आहे. तर आपण पाहूया अगदी डिटेल पाहूया की ती प्रोसेस कशी करायची. उदाहरणांसहित पाहूया. तर पहिलं उदाहरण आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे 15,138 डिवायडेड बाय 58. हे ते एक्झाम्पल आहे. आता लक्षात घ्या हे एक्झाम्पल आहे. काय आहे एक्झाम्पल. 15,138 हा जो आहे तो गिव्हन डिव्हिडंड आहे आणि 58 काय आहे. हा आहे डिवायझर. आपल्याला काय पाहायचं आहे. आपल्याला काय शोधून काढायचं आहे. 58 चा या दिलेल्या नंबरला निशेष भाग जातो का. 15,138 हा परफेक्टली डिव्हिजिबल आहे का या गिव्हन डिवायझरने हे आपल्याला शोधून काढायचं आहे. ठीक आहे. तर काय करायचं कसं करायचं लक्षात घ्या. हा नंबर आधी लिहून घ्या प्रॉपरली. 153 15138
15,138 हा तो दिलेला नंबर आहे. आता लक्षात घ्या डिवायझर काय आहे. डिवायझर काय आहे. डिवायझर आहे गिवन डिवायझर, गिवन इव्हन डिवायझर काय आहे 58. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ऑस्क्युलेटर. कुठला ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करायचा. एकम स्थानी युनिट्स प्लेस डिजिट 8 आहे, त्यामुळे आपण पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करूया. पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आपण पूर्वीच ठरवलेलं आहे की ज्या इव्हन डिवायझर्सच्या युनिट्स प्लेसमध्ये 8 आणि 4 असतात त्या इव्हन डिवायझर्स साठी आपण कॅल्क्युलेट करणार पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आणि प्रोसेस करणार पॉझिटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस. आणि ज्या डिवायझर्सच्या युनिट्स प्लेसमध्ये 2 आणि 6 असतात त्या डिवायझर्ससाठी आपण कॅल्क्युलेट करणार निगेटिव्ह ऑस्क्युलेटर आणि आपण करणार निगेटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस. बरोबर आहे. इथे डिवायझर आहे 58, त्यामुळे आपण कॅल्क्युलेट करणार पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर. कसं कॅल्क्युलेट करायचं आहे. हा जो 58 आहे या 58 मध्ये तुम्हाला 2 ऍड करायचं आहे, 2 ऍड करायचं आहे. झाले किती 60. या 60 मधून हा जो युनिट्स प्लेस डिजिट 0 आहे तो निग्लेक्ट करायचा आणि लिहायचे फक्त 6 लिहायचे फक्त 6. हा जो 6 आहे हा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आहे. पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर 6 आहे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर. कोणासाठी. गिवन इव्हन डिवायझर 58 साठी. आता आपल्याला ऑस्क्युलेशन प्रोसेस करायची आहे, तर लक्षात घ्या ही ऑस्क्युलेशन प्रोसेस कशी करायची. पहिली स्टेप नंबर 1. काय आहे स्टेप नंबर 1. हा जो दिलेला डिव्हिडंड आहे त्या डिव्हिडंड मधला अल्टिमेट डिजिट कुठला आहे 8 हा अल्टिमेट डिजिट आहे. आणि पेनल्टिमेट डिजिट्स कुठले आहेत. हा जो 8 आहे राईटमोस्ट डिजिट तो सोडून बाकीचे सगळे जे डिजिट्स आहेत ते पेनल्टिमेट आहे. आणि आपलं सूत्र काय सांगतं आपल्याला. सोपांत्यद्वयमंत्यम. सोपांत्यद्वयमंत्यम म्हणजे अल्टिमेट अँड ट्वाइस द पेनल्टिमेट. ट्वाइस द पेनल्टिमेट म्हणजे हा जो 1513 आहे याला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करायचा. 1513 इंटू 2 प्लस हा जो अल्टिमेट डिजिट आहे तो अल्टिमेट डिजिट आणि पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर यांचा प्रॉडक्ट म्हणजे 6 इंटू 8. बरोबर आहे. आता हे सगळं मी सुरुवातीला म्हणालो होतो की यामध्ये कॅल्क्युलेशन्स भरपूर आहेत. हे कॅल्क्युलेशन्स तुमचे मेंटली झाले पाहिजे, ओरली झाले पाहिजे. तर सगळ्यात पहिले आपल्याला हे कॅल्क्युलेशन्स करून पाहावे लागतील. 2 3 जा 6, 2 1 जा 2, 2 5 जा 10 आणि 2 2 जा 2 प्लस 1 3 म्हणजे 1513 मल्टिप्लाइड बाय 2 किती उत्तर आलं 3026 प्लस 6 8 जा 48 विच इज इक्वल टू. आता याला ऍड करा. 8 प्लस 6 14 कॅरी 1, 4 प्लस 2 6, 6 प्लस कॅरी डिजिट 1 7 आणि 0 आणि 3 जसेच्या तसे 3 0 आणि 3 म्हणजे उत्तर काय आलेलं आहे 3074. हे उत्तर आलेलं आहे 3074. आता हा आहे ऑस्क्युलेशन रिझल्ट. 3074 जो आहे तो आहे ऑस्क्युलेशन रिझल्ट. आता स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 काय आहे स्टेप नंबर 2. या ऑस्क्युलेशन रिझल्ट मधला अल्टिमेट आणि पेनल्टिमेट पुन्हा पहा. काय आहे अल्टिमेट आहे 4 आणि पेनल्टिमेट आहे 3 0 आणि 7 म्हणजे 307. याला सुद्धा ट्वाइस द पेनल्टिमेट याला सुद्धा तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करा. 307 इंटू 2 प्लस हा जो पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आहे 6, पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर 6 आणि 4 अल्टिमेट डिजिट 4 यांचा गुणाकार यांचा प्रॉडक्ट म्हणजे 6 इंटू 4 विच इज इक्वल टू किती 2 7 जा 14 राईट 4 कॅरी 1, 2 0 0 प्लस 1 1 आणि 2 3 जा 6 म्हणजे 614 हा प्रॉडक्ट आहे प्लस 6 4 जा 24 विच इज इक्वल टू किती 4 प्लस 4 8, 2 प्लस 1 3 आणि 6 ॲज इट इज. बरोबर 638 हा आपला सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट. 638
638 ला प्रॉपरली लिहून घ्या. हा आहे सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट. आता तीच प्रक्रिया सोपांत्य द्वयमंत्यम ही प्रक्रिया आपल्याला पुन्हा यावरती करायची आहे. 638 मधला अल्टिमेट कुठला आहे डिजिट 8 आणि पेनल्टिमेट कुठले आहेत 6 आणि 3 म्हणजे 63. स्टेप नंबर 3 मध्ये यावरती सुद्धा तीच क्रिया करायची आहे. म्हणजे 63 into 2 twice the penultimate plus osculator 6 into 8. काय तो उत्तर 63 into 2 126 आणि 6 8 जा 48 which is equal to किती 8 plus 6 14 4 plus 2 6 plus 1 7 आणि 1 as it is. म्हणजे ऑस्क्युलेशन रिझल्ट काय आहे या स्टेप मधला 174. बरोबर 174. आता स्टेप नंबर 4 मध्ये आपला फोर्थ ऑस्क्युलेशन रिझल्ट राहणार. स्टेप नंबर 4 मध्ये आपल्याला फोर्थ ऑस्क्युलेशन रिझल्ट लिहायचा आहे. फोर्थ ऑस्क्युलेशन रिझल्ट लिहिण्यासाठी सुद्धा तीच प्रक्रिया करायची आहे. अल्टिमेट कुठला आहे अल्टिमेट डिजिट कुठला आहे 4 आणि पेनल्टिमेट नंबर कुठला आहे 17. ठीक आहे. ट्वाइस द पेनल्टिमेट म्हणजे 17 into 2 प्लस ऑस्क्युलेटर कुठला आहे 6 into 4 which is equal to. करूया कॅल्क्युलेशन्स इथेच. 17 2 जा 34 प्लस 6 4 जा 24 6 चौक 24 which is equal to 4 plus 4 8 and 2 plus 3 5. फोर्थ स्टेप मधला फोर्थ ऑस्क्युलेशन रिझल्ट काय आहे 58. पण इथे थांबा. इवन डिवायझर काय आहे इवन डिवायझर सुद्धा 58च आहे. लक्षात घ्या. आता याला समजून कसं घ्यायचं लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट तुम्ही पहा. आता हा लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे हे असं कसं ठरवायचं. ज्या स्टेप मध्ये ऑस्क्युलेशन रिझल्ट हा गिवन डिवायझर इतका असेल नाहीतर मग त्याचा मल्टिपल असेल नाहीतर मग 0 असेल तिथे तुम्ही थांबून जायचं. आणि त्याचा अर्थ असा होतो या तिन्हीपैकी कुठलाही पण एक नंबर जर तिथे आलेला असेल तर त्याचा अर्थ असा होतो की दिलेला जो डिव्हिडंड आहे तो परफेक्टली डिव्हिजिबल आहे दिलेल्या डिवायझरने. म्हणजे दिलेल्या डिवायझरने दिलेल्या डिव्हिडंडला निशेष भाग जातो. याचा अर्थ असा की 15,138 is divisible by given divisor 58. या पद्धतीने आपण डिव्हिजिबिलिटी चेक करतो इवन डिवायझर्स साठी. तर लक्षात घ्या यामध्ये कॅल्क्युलेशन्स भरपूर आहेत. कंपॅरेटिव्हली यामध्ये कॅल्क्युलेशन्स भरपूर आहेत. यामध्ये कॉशंट सुद्धा कॅल्क्युलेट होत नाही. तर काय करायचं असतं की सगळ्यात पहिले युनिट्स प्लेस डिजिट कडे पाहून इवन डिवायझर्स मधल्या युनिट्स प्लेस डिजिट कडे पाहून कुठला ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करायचा निगेटिव्ह की पॉझिटिव्ह ते आधी ठरवा. त्यानंतर ती प्रोसेस करा. पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर असेल तर पॉझिटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर असेल तर निगेटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस. ऑस्क्युलेशन प्रोसेस कशी करायची दिलेला जो डिव्हिडंड असतो पहिली स्टेप आहे. दिलेला जो डिव्हिडंड असतो त्यामध्ये सोपांत्य द्वयमंत्यम हे सूत्र अप्लाय करायचं. त्यावरती सोपांत्य द्वयमंत्यम हे सूत्र अप्लाय करायचं. म्हणजे अल्टिमेट अँड ट्वाइस द पेनल्टिमेट. काय करायचं असतं ते सूत्र अप्लाय करणे म्हणजे काय करायचं पेनल्टिमेट जो नंबर आहे पेनल्टिमेट जे डिजिट्स आहेत दिलेल्या डिव्हिडंड मधले त्यांचा ट्वाइस घ्यायचा म्हणजे 2 टाइम्स कॅल्क्युलेट करायचा. ते 2 टाइम्स म्हणजे तो प्रॉडक्ट आणि कॅल्क्युलेटेड ऑस्क्युलेटर आणि अल्टिमेट डिजिट यांचा प्रॉडक्ट हा ऍड करायचा. जे उत्तर येईल त्याला आपण म्हणणार ऑस्क्युलेशन रिझल्ट. आणि हीच प्रक्रिया ऑस्क्युलेशन रिझल्ट वर सुद्धा करायची आणि ती करत राहायची जोपर्यंत डिझायर्ड इफेक्ट अपेक्षित परिणाम आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत. मग तो अपेक्षित परिणाम कुठला आहे जोपर्यंत ऑस्क्युलेशन रिझल्ट मध्ये असा एक नंबर येत नाही की जो एकतर गिवन डिवायझर आहे नाहीतर मग त्याचा मल्टिपल आहे नाहीतर मग 0 आहे. जोपर्यंत या 3 नंबर पैकी कुठलाही एक नंबर आपल्याला दिसत नाही ठळकपणे दिसत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवायची. आणि एकदाचा तो दिसला एकदाचा तो नंबर असा 3 पैकी कुठलाही पण एक नंबर कॅल्क्युलेट झाला
ॲज अ ऑस्क्युलेशन रिझल्ट की आपण डिव्हिजिबिलिटी कन्फर्म करण्यासाठी मोकळं. त्यानंतर आपण डिव्हिजिबिलिटी कन्फर्म करायची, अप्रूव्ह करायची किंवा डिसअप्रूव्ह करायची. असंही नाही की प्रत्येकच नंबर डिव्हिजिबल असला पाहिजे. आपण आतापर्यंत डिव्हिजिबिलिटी चेक करण्यासाठी जे उदाहरणं घेतले ते सगळे डिव्हिजिबल होते. प्रॅक्टिस होण्याकरता म्हणून आपण ते सगळे नंबर्स घेतले. पण जेव्हा असे नंबर्स येत नाही तेव्हा काय करायचं असतं? डिव्हिजिबल नाही हे कन्क्लूड करायचं, हे कन्फर्म करायचं. ठीक आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल. ह्या सगळ्या स्टेप्स तुम्ही प्रॉपरली लिहून घ्या. हे सूत्र सुद्धा लिहून घ्या. डिवायझर पासून ऑस्क्युलेटर कसा आपण कॅल्क्युलेट करतो ते सुद्धा लिहून घ्या. या सगळ्या स्टेप्स लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करायचा आणि स्टेप्स लिहायच्या, व्हिडिओ पॉज करायचा आणि स्टेप्स लिहायच्या. ओके. दुसरं एक्झाम्पल. 52,416 divided by 78. 52,416 divided by 78. आता हा जो डिव्हिडंड आहे तो डिव्हिजिबल आहे की नाही या 78 ने ते आपल्याला कन्फर्म करायचं आहे, पाहायचं आहे. तर पाहूया आपण. डिवायझर आहे 78, त्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर. तर 78 प्लस 2 इज इक्वल टू 80. युनिट्स प्लेस डिजिट 0 हा निग्लेक्ट करा, 8 विचारात घ्या. हा जो 8 आहे हा आहे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर. कोणासाठी? दिलेला डिवायझर 78 साठी. आता या पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटरला सोबत घेऊन आपण हा जो डिव्हिडंड आहे त्यावरती ऑस्क्युलेशन प्रोसेस करूया. पॉझिटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस. तर प्रॉपरली पहिले नंबर लिहून घ्या. 52416. ओके. आता स्टेप नंबर 1 मध्ये दिलेल्या डिव्हिडंड मध्ये अल्टिमेट कुठला डिजिट आहे? 6 आहे. आणि पेनल्टिमेट कुठले डिजिट्स आहेत? 5241. म्हणजे पेनल्टिमेट नंबर कुठला? 5241. सोपांत्य द्वयमंत्यम, ट्वाइस द पेनल्टिमेट. म्हणजे हा जो पेनल्टिमेट नंबर आहे 5241 इंटू 2 प्लस पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कुठला आहे? 8 इंटू अल्टिमेट. ठीक आहे. म्हणजे पेनल्टिमेट जो नंबर आहे त्याची दुप्पट, त्याचा ट्वाइस, आणि पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आणि अल्टिमेट डिजिट यांचा प्रॉडक्ट आणि या दोन्ही प्रॉडक्टची बेरीज, या दोन्ही प्रॉडक्ट्सची सम. किती येते सम? लक्षात घ्या. पहिले प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करूया आपण. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 5 जा 10 प्लस 8 6 जा 48. आलं लक्षात? 8 6 जा 8 सखम 48 विच इज इक्वल टू, आता यांची सम पुन्हा करूया. 8 प्लस 2 10, राईट 0 कॅरी 1. 4 प्लस 8 12 प्लस 1 13, राईट 3 कॅरी 1. 1 प्लस 4 5. त्यानंतर 1 आणि 0 ॲज इट इज. म्हणजे सम किती आली? 10,530. हा जो 10,530 जो आहे तो आहे ऑस्क्युलेशन रिझल्ट. ठीक आहे. पहिला ऑस्क्युलेशन रिझल्ट. सेकंड स्टेप मध्ये आपल्याला सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी सुद्धा तेच सूत्र, त्यासाठी सुद्धा तीच क्रिया. सोपांत्य द्वयमंत्यम, ट्वाइस द पेनल्टिमेट, अल्टिमेट अँड ट्वाइस द पेनल्टिमेट. अल्टिमेट हा 0 जो आहे तो अल्टिमेट आहे आणि 1053 हे पेनल्टिमेट आहे. ट्वाइस द पेनल्टिमेट म्हणजे 1053 इंटू 2 प्लस ऑस्क्युलेटर काय आहे? 8 इंटू अल्टिमेट म्हणजे 0 विच इज इक्वल टू 2 3 जा 6, 2 5 जा 10, राईट 0 कॅरी 1, 2 0 0 प्लस 1 1, 2 1 जा 2 म्हणजे 2106 हा प्रॉडक्ट आहे या दोघांचा. प्लस 8 0 0 म्हणजे 2106 हा ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे. सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे. स्टेप नंबर 3 मध्ये थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट काढणार. स्टेप नंबर 3 मध्ये मागच्या ऑस्क्युलेशन रिझल्टला विचारात घेऊया. काय आहे? 2106. यामधला अल्टिमेट डिजिट कुठला आहे? 6 आणि पेनल्टिमेट कुठला आहे? 210. म्हणून 210 इंटू 2 प्लस 8 इंटू 6. 8 आहे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर. पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आणि अल्टिमेट यांचा आपण गुणाकार करतो, मल्टिप्लिकेशन करतो, विच इज इक्वल टू 200
2 1 2 2 2 4 plus 8 6 48 which is equal to 468. हा आहे थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट. या थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्टला आपण वापरूया फोर्थ स्टेप मध्ये फोर्थ ऑस्क्युलेशन रिझल्ट कॅल्क्युलेट करण्याकरता. तर हा जो लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे म्हणजे हा जो थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे त्याचा अल्टिमेट कुठला आहे, अल्टिमेट डिजिट कुठला आहे 8 आणि पेनल्टिमेट नंबर कुठला आहे 46. म्हणजे ट्वाइस द पेनल्टिमेट म्हणजे 46 into 2 plus 8 into 8 which is equal to 2 6 12 right to carry 1 2 4 8 plus 1 9 plus 8 8 64 which is equal to आता या दोघांचे ऍडिशन 4 plus 2 6 6 plus 9 15 156 आहे फोर्थ ऑस्क्युलेशन रिझल्ट. आता आपल्याला फिफ्थ ऑस्क्युलेशन रिझल्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. फिफ्थ ऑस्क्युलेशन रिझल्ट या फोर्थ ऑस्क्युलेशन रिझल्ट वरती क्रिया करून कॅल्क्युलेट करायचा असतो. अगोदरच्या ऑस्क्युलेशन रिझल्ट वरती क्रिया करून कॅल्क्युलेट करायचा असतो. तर या 156 मधला अल्टिमेट कुठला आहे 6, पेनल्टिमेट कुठला आहे 15. सो 15 into 2 plus 8 into 6. 6 आहे अल्टिमेट आणि 8 आहे ऑस्क्युलेटर. 15 2 30 plus 6 8 48 which is equal to 78. yes. आता थांबून जा. 78 तुमच्या एक लक्षात आलं असेल की दिलेला जो डिवायझर आहे तो सुद्धा त्याची व्हॅल्यू सुद्धा 78 आहे. याचा अर्थ असा की हा जो डिव्हिडंड आहे तो डिव्हिजिबल आहे या गिवन डिवायझरने. म्हणून आपण इथे लिहूया 52,000. therefore 52,416 is divisible by 78. right? 52,000 मध्ये गिवन डिव्हिडंड हा डिव्हिजिबल आहे 78. आता यानंतर आपल्याला पाहायचे आहे असे डिव्हायझर्स की ज्यांच्या युनिट्स प्लेस मध्ये 4 आहेत. ओके. थर्ड एक्झाम्पल आहे 1838 डिवायडेड बाय 34. या ठिकाणी गिवन डिवायझर काय आहे, या ठिकाणी गिवन डिवायझर काय आहे, गिवन डिवायझर आहे 34. ठीक आहे, गिवन डिवायझर आहे 34. तर युनिट्स प्लेस मध्ये 4 आहे त्यामुळे आपण पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करणार. मात्र पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करण्याकरता युनिट्स प्लेस मध्ये आपल्याला कुठला डिजिट हवाय 8. त्यामुळे या 34 ला आपण मल्टिप्लाय करू 2 ने, सुटेबल मल्टिपल 2 ने. तर किती येतं उत्तर 34 into 2 68. येस. आता युनिट्स प्लेस डिजिट 8 आहे. आता आपण कॅल्क्युलेट करू शकतो पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर. सो 68 प्लस 2 किती 70. 70 मधला 0 निग्लेक्ट करा, 7 कन्सिडर करा. हा जो 7 आहे तो आहे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर. पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कोणासाठी, दिलेला डिवायझर 34 साठी. तर आता आपण ऑस्क्युलेट करूया. स्टेप नंबर 1 काय आहे, दिलेला डिव्हिडंड काय आहे 1838. या 1838 म्हणजे 1838 मधला अल्टिमेट डिजिट कुठला आहे 8 आणि पेनल्टिमेट डिजिट्स कुठले आहेत 1 8 आणि 3 म्हणजे 183. तर ट्वाइस पेनल्टिमेट 183 into 2 प्लस हा जो पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आहे तो पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर 7 आणि अल्टिमेट डिजिट यांचा प्रॉडक्ट, या दोघांची ऍडिशन which is equal to 2 3 6 2 8 16 right 6 carry 1 2 1 2 plus 1 3 plus 7 8 56 which is equal to आता या दोघांची सम 6 plus 6 12 5 plus 6 11 plus 1 12 आणि 3 plus 1 4. ओके. म्हणजे ऑस्क्युलेशन रिझल्ट काय आहे 422. आता सेकंड स्टेप मध्ये सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट काढूया आपण. पहिल्या ऑस्क्युलेशन रिझल्ट मधला अल्टिमेट डिजिट कुठला आहे 2 आणि पेनल्टिमेट डिजिट कुठला आहे 42.
तर पेनल्टिमेट 42 इंटू 2 म्हणजे ट्वाइस पेनल्टिमेट प्लस 7 इंटू 2 इज इक्वल टू 84 प्लस 7 टू जा 14 विच इज इक्वल टू किती होतात 4 प्लस 4 8 1 प्लस 8 9 98 हा सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे. आता थर्ड स्टेप मध्ये थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट काढूया आपण. या 98 मधला अल्टिमेट कुठला आहे 8 आणि पेनल्टिमेट कुठला आहे 9. सो ट्वाइस पेनल्टिमेट प्लस 7 ऑस्क्युलेटर इंटू अल्टिमेट इज इक्वल टू किती 9 टू जा 18 प्लस 7 8 जा 56 विच इज इक्वल टू 56 प्लस 10 66 प्लस 8 74. 74 हा थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे. ओके 74 हा थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे. राईट. आता फोर्थ ऑस्क्युलेशन रिझल्ट आपण कॅल्क्युलेट करूया. फोर्थ ऑस्क्युलेशन रिझल्ट त्यासाठी आपल्याला विचारात घ्यावा लागेल हा थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट. त्या थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट मधला अल्टिमेट आहे 4 आणि पेनल्टिमेट आहे 7. सो ट्वाइस पेनल्टिमेट 7 इंटू 2 प्लस ऑस्क्युलेटर 7 इंटू 4 विच इज इक्वल टू 7 टू जा 14 7 4 जा 28 28 प्लस 14 किती 38 प्लस 4 42 28 प्लस 10 38 प्लस 4 42 42 आहे लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट. पण लक्षात घ्या मित्रांनो आपला दिलेला डिवायझर काय आहे 34. दिलेला डिवायझर आहे 34 आणि एक एक स्टेप्स पार करता 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 आपण कुठल्या ऑस्क्युलेशन रिझल्ट वरती येऊन पोहोचलेलो आहे 42 पर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. बरोबर 42 पर्यंत. 42 हा फोर्थ ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे आणि गिव्हन डिवायझर काय आहे 34. आता थोडा एक मॅथमॅटिकल सेन्स कॅल्क्युलेटिव्ह सेन्स वापरावा लागेल कॉमन सेन्स वापरावा लागेल. गिव्हन डिवायझर आहे 34. हा जो 42 आहे हा 34चा मल्टिपल आहे का नाही. हा जो 42 आहे हा 34चा मल्टिपल ही नाही आणि सब मल्टिपल पण नाही. त्यामुळे आपण अशा एका निष्कर्षावरती येऊन पोहोचतो की हा जो दिलेला डिव्हिडंड आहे दिलेला जो नंबर आहे 1838 हा 34 ने डिव्हिजिबल नाही. नॉट डिव्हिजिबल. कारण आपला नियम कुठला आहे हा जो ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे ऑस्क्युलेशन रिझल्ट कॅल्क्युलेट करता 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 आता इथे काही कन्फर्म अशी लास्ट स्टेप नसते. तुम्हाला कुठेतरी थांबावं लागेल. तुमचा एक कॅल्क्युलेटिव्ह सेन्स वापरून तुमचा एक मॅथमॅटिकल सेन्स वापरून कॉमन सेन्स वापरून तुम्हाला एका पर्टिक्युलर ठिकाणी थांबावं लागेल. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो होतो की इव्हन डिवायझरसाठी जी ऑस्क्युलेशन प्रोसेस आपण वापरतो ती जरा कॉम्प्लिकेटेड आहे थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. कारण त्यामध्ये कॅल्क्युलेशन्स भरपूर आहे आणि ते सगळे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला मेंटली करावे लागतात. मनातल्या मनात बरेचसे कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. उदाहरण इथे तुम्हाला कुठे थांबायचं आहे हे सुद्धा माहिती नाही. तुम्हाला थांबावं लागेल अशा एका पर्टिक्युलर ऑस्क्युलेशन रिझल्टशी तुम्हाला थांबावं लागेल की तिथून तुम्ही कन्क्लूड करू शकले पाहिजे. यू शुड बी एबल टू कन्क्लूड द प्रोसेस. इथे आपली ही जी प्रोसेस आहे ती कन्क्लूड डेफिनेटली होऊ शकते. कारण या दोघांमध्ये फारसं अंतर नाही आहे. 34 आणि या 42 मध्ये फारसं अंतर नाही आहे. त्यापूर्वीचा सुद्धा तुम्ही पाहू शकता ऑस्क्युलेशन रिझल्ट त्यापूर्वीचा सुद्धा पाहू शकता 74. हा 74 34चा मल्टिपल आहे का. कारण 34 इंटू 2 किती 68. 34 इंटू 2 68. हा 68 74ला किती जवळ आहे. त्यामुळे हा 34चा मल्टिपल नाही आणि 42 हा सुद्धा 34चा मल्टिपल नाही आणि 34चा मल्टिपल या ऑस्क्युलेशन रिझल्ट मध्ये असण्याची शक्यता सुद्धा नाही या ऑस्क्युलेशन रिझल्ट कडे पाहून. त्यामुळे आपण अशा एका कन्क्लुजन वरती येतो की हा जो नंबर आहे दिलेला जो नंबर आहे तो डिव्हिजिबल नाही. तर ही पद्धत वापरून या पद्धतीने बरेचसे कॅल्क्युलेशन्स मनातल्या मनात करून फक्त ऑब्झर्वेशन करून सुद्धा बरेच वेळा हे जे ऑस्क्युलेशन रिझल्ट मिळतात त्यांचं ऑब्झर्वेशन करून सुद्धा तुम्हाला त्याची डिव्हिजिबिलिटी ही ठरवावी लागते. बरोबर. पुढला एक्झाम्पल पाहूया आपण. हा जो व्हिडिओ आहे तो पॉज करा आणि ह्या सगळ्या स्टेप्स तुम्ही लिहून घ्या. ओके.
सेकंड एक्झाम्पल कुठलं आहे? 13,728 डिवायडेड बाय 24. 13,728 डिवायडेड बाय 24. डिवायझर काय आहे? 24. आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागेल मग? पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर. डिवायझर काय आहे? 24. आपल्याला कुठला ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करावा लागेल? पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर. त्यासाठी आपल्याला युनिट्स प्लेसमध्ये 8 आवश्यक आहे. त्यामुळे आपण या 24 ला 2 ने मल्टिप्लाय करू. 24 2 जा 48. आता या 48 मध्ये 2 ऍड करू, 50 लिहू. 0 निग्लेक्ट करू, 5 कन्सिडर करू. हा जो 5 आहे तो पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आहे. कोणाचा? 24. डिवायझर 24 चा. आता या पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटरला सोबत घेऊन आपण पॉझिटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस करूया. ठीक आहे. सो पहिले प्रॉपरली डिव्हिडंड लिहून घ्या. 13,728. तर पहिली स्टेप काय आहे? पहिली स्टेप सगळ्यात पहिले आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे दिलेल्या डिव्हिडंड मधला अल्टिमेट आणि पेनल्टिमेट. अल्टिमेट आहे 8 आणि पेनल्टिमेट आहे 1, 3, 7 and 2. हे जे 4 डिजिट्स आहेत ते पेनल्टिमेट डिजिट्स आहेत. 1372 हा जो नंबर आहे तो पेनल्टिमेट आहे. मग काय? सोपांत्य द्वयमंत्यम या सूत्राचं ऍप्लिकेशन. ट्वाइस द पेनल्टिमेट. 1372 इंटू 2 प्लस हा जो पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर 5 आहे आणि अल्टिमेट डिजिट जो 8 आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन, त्यांचं प्रॉडक्ट, आणि हे दोन्ही प्रॉडक्ट त्यांची सम करूया आपण. ठीक आहे. प्रॉडक्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर इज इक्वल टू 2 2 जा 4, 2 7 जा 14, राईट 4 कॅरी 1, 2 3 जा 6 प्लस 1 7, 2 1 जा 2. लक्षात घ्या हे कॅल्क्युलेशन्स याच पद्धतीने येणं महत्वाचं आहे. मेंटली कॅल्क्युलेशन झाले पाहिजे, ओरली कॅल्क्युलेशन झाले पाहिजे. प्लस 5 8 जा 40 इज इक्वल टू. हे कॅल्क्युलेशन जर का मेंटली होत नसतील तर तुम्हाला फार वेळ लागेल. मग काही अर्थ उरणार नाही. बिकॉज बेसिकली वी आर वर्किंग ऑन वेदिक मॅथमॅटिक्स अँड दिस एन्शंट सूत्राज. हे इतके जुने प्राचीन सूत्र जे आहेत ते सूत्र आपण का वापरतोय? आपलं कॅल्क्युलेशन्स आणखीन फास्ट व्हायला, आपलं मॅथमॅटिकल स्किल वाढवण्यासाठी. त्यामुळे हे जे मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन किंवा छोट्या छोट्या अंकांचे डिव्हिजन्स, छोट्या छोट्या नंबर्सचे डिव्हिजन्स, हे बेसिक स्किल्स तुम्हाला येणं आवश्यक आहे, मास्टरी होणं आवश्यक आहे. ओके. सो आता हे जे दोन प्रॉडक्ट्स आहे यांची ॲडिशन करूया. 0 प्लस 4 4, 4 प्लस 4 8 आणि 27 जसाच्या तसा. हा पहिला ऑस्क्युलेशन रिझल्ट. आता दुसरा ऑस्क्युलेशन रिझल्ट कॅल्क्युलेट करूया. पहिल्या ऑस्क्युलेशन रिझल्ट मधला अल्टिमेट आहे 4 आणि पेनल्टिमेट आहे 278. सो ट्वाइस द पेनल्टिमेट. 278 into 2 plus osculator 5 into penultimate 4, which is equal to 2 8s are 16, write 6 carry 1, 2 7s are 14 plus 1 15, write 5 carry 1, 2 2s are 4 plus 1 5. 556 हा यांचा प्रॉडक्ट आहे. प्लस 5 4s are 20, which is equal to 0 plus 6 6, 2 plus 5 7 आणि 5 ॲज इट इज 576. लक्षात घ्या एक अतिशय क्रुशल गोष्ट सांगतो. आपण या ऑस्क्युलेशन रिझल्टवर सुद्धा थांबू शकतो. कारण हा 24 मध्ये दिलेला जो डिव्हिडंड आहे त्याचा स्क्वेअर आहे. लक्षात घ्या. आणि स्क्वेअर कसा करतो? 24 इंटू 24. याचा अर्थ असा आहे की 576 हा या डिवायझर 24 चा, लक्षात घ्या डिवायझर 24, या डिवायझर 24 चा मल्टिपल आहे. त्यामुळे आपण इथे ऑस्क्युलेशन प्रोसेस थांबवू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुमच्या एखाद्या वेळेला हे लक्षात आलं नसेल तर पुढे कंटिन्यू करायचं. थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट काढण्याकरता जो सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे तो प्रॉपरली पहा. अल्टिमेट कुठला आहे? 6 आहे आणि पेनल्टिमेट कुठला आहे? 57. म्हणून ट्वाइस द पेनल्टिमेट प्लस पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर 5 इंटू अल्टिमेट 6. अल्टिमेट म्हणजे अल्टिमेट डिजिट आणि पेनल्टिमेट म्हणजे पेनल्टिमेट डिजिट्स किंवा या ठिकाणी पेनल्टिमेट नंबर, विच इज इक्वल टू. पुढे कॅल्क्युलेट करा. 2 7s are 14, राईट 4 कॅरी 1, 2 5s are 10 plus 1 11.
plus 5 6 30, which is equal to 4, 1 plus 3 4 and 1 as it is. 144 हा आहे थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट. हा आहे थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट. आता या ठिकाणी सुद्धा तुम्ही थांबू शकता. याचं कारण असं आहे की 144 इज नथिंग बट 6 मल्टिपल ऑफ गिवन डिवायझर 24. गिवन डिवायझर जो आहे त्याच्या 6 पट आहे हा 144. आलं लक्षात? त्याच्या 6 पट आहे. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा तुम्ही थांबू शकता. पण हेही जर तुमच्या लक्षात आलं नसेल तर आणखीन पुढे जाऊया. फोर्थ ऑस्क्युलेशन रिझल्ट आपण कॅल्क्युलेट करूया. फोर्थ ऑस्क्युलेशन रिझल्ट कॅल्क्युलेट करण्याकरता लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट जो आहे, मागचा ऑस्क्युलेशन रिझल्ट, त्यामधला अल्टिमेट कुठला आहे 4 आणि पेनल्टिमेट कुठला आहे 14. सो 14 into 2 प्लस ऑस्क्युलेटर 5 into अल्टिमेट 4, which is equal to 14 2s 28, 5 4s 20, which is equal to 48. ठीक आहे, 48 हा फोर्थ ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे. आता मित्रांनो या ठिकाणी सुद्धा तुम्ही थांबू शकता, कारण हा जो 48 आहे तो काय आहे? 2 मल्टिपल ऑफ गिवन डिवायझर 24. ठीक आहे, त्यामुळे या ठिकाणी सुद्धा तुम्ही थांबू शकता. पण आपण कन्सिडर करू, आपण मानून घेऊ की हेही तुमच्या लक्षात नाही आलं. आणखीन पुढे चला. फिफ्थ ऑस्क्युलेशन रिझल्ट कॅल्क्युलेट करा. फिफ्थ ऑस्क्युलेशन रिझल्ट कॅल्क्युलेट करण्याकरता फोर्थ ऑस्क्युलेशन रिझल्ट जो आहे त्यातला अल्टिमेट आणि पेनल्टिमेट पहा. अल्टिमेट आहे 8, पेनल्टिमेट आहे 4, म्हणजे 4 into 2 प्लस 5 into 8, which is equal to 4 2s 8, 5 8s 40, which is equal to 48. म्हणजे आपला ऑस्क्युलेशन रिझल्ट काय आहे? 48. आता याला पुन्हा ऑस्क्युलेट केलं तरी हेच येणार. याला पुन्हा ऑस्क्युलेट केलं, त्यालाही पुन्हा ऑस्क्युलेट केलं तरी हेच येणार. त्यामुळे आपल्याला इथे थांबायला हरकत नाही. हे तर तुमच्या लक्षात यायलाच पाहिजे. 24 2s 48 मी सुरुवातीलाच म्हणालेलो आहे आणि मी नेहमी सांगतो की 30 पर्यंत मल्टिप्लिकेशन टेबल ज्याला लक्षात असतात त्याला हे छोटे छोटे प्रॉब्लेम्स कधीही येत नाही. आलं लक्षात? 30 पर्यंत मल्टिप्लिकेशन टेबल पाठ, 30 पर्यंत स्क्वेअर्स पाठ आणि कमीत कमी 20 पर्यंत क्यूब्स पाठ, सगळे अल्जेब्रिक एक्सपान्शनचे जे फॉर्म्युले आहे ते सगळे पाठ असायला हवे. तेव्हाच आपलं मॅथ स्किल्स वाढेल, मॅथ स्पीड वाढेल. ओके, सो आपण इथे थांबूया. शेवटचा ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे 48 आणि याचा अर्थ असा की जो दिलेला नंबर आहे, कुठला नंबर आहे दिलेला? 13,728. Therefore 13,728 बरोबर आहे is divisible by given divisor 24. आलं लक्षात? या पद्धतीने आपण डिव्हिजिबिलिटी कन्फर्म करतो. ही सुद्धा अतिशय सुंदर पद्धत आहे. थोडे कॅल्क्युलेशन्स आहेत पण एकदम बढिया पद्धत आहे. तुम्ही डेफिनेटली वापरू शकता. या पद्धती HCF LCM कॅल्क्युलेट, स्पेशली HCF वगैरे कॅल्क्युलेट करण्याकरता खूप वापर होतो याचा. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कॅल्क्युलेशन्स मध्ये वापर होतो याचा. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा आणि हे एक्झाम्पल लिहा. पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कसा कॅल्क्युलेट केला तेही लिहा. या स्टेप्स लिहा. व्हिडिओ पॉज करा आणि या स्टेप्स लिहा. सो पुढल्या लेसनमध्ये आपण इव्हन डिवायझर्स ज्यामध्ये युनिट्स प्लेस डिजिट 2 आणि 6 आहे त्यांच्यासाठी निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करून निगेटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस कशी करायची ते पाहूया. राईट, थँक्यू.